शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून झालेल्या वादानंतर पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात आक्रमक झाले। आमदार रोहित पवार यांच्यासह राज्यभरातील हजारो नागरिकांनी आज बुलढाण्यामध्ये सामूहिक पुस्तक वाचन करायचं ठरवलंय। तसंच गायकवाडांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशाराही दिलाय। त्याच अनुषंगाने विविध जिल्ह्यातील नागरिक बुलढाण्यामध्ये यायला सुरुवात झाली आहे। आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यालयासह त्यांच्या घरासमोर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात आहे। होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आक्षेप नोंदवला आणि हाच आक्षेप नोंदवत असताना याच पुस्तकाचे प्रकाशक जे आहेत प्रकाश आंबी यांना फोन करून त्यांनी मारहाण करण्याची धमकी दिली। त्याचबरोबर त्यांना असली शिवीगाळ देखील या ठिकाणी केलेली आहे आणि ही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरात याचे पडसाद उमटले। त्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली। मात्र त्यांचा या शीर्षकावरून जो वाद आहे हा अजूनही त्यांचा आक्षेप जो आहे तो कायम असल्याचं या ठिकाणी भूमिका त्यांनी घेतली होती आणि त्या अनुषंगाने प्रशांत आंबी त्यांचे सहकारी आणि इतर जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आज बुलढाण्यामध्ये येऊन सामूहिक या पुस्तकाचं वाचन करण्याचं आंदोलन करण्याचा इशारा दिला होता आणि जयस्तंभ चौकापासून ते आमदार संजय गायकवाड यांच्या घरापर्यंत मोर्चा देखील काढण्याचा इशारा दिला होता। आता सध्या आपण आहे बुलढाण्याच्या जयस्तंभ चौकामध्ये। या चौकामध्ये सामूहिक पुस्तक वाचन आणि या ठिकाणापासून ते आमदार संजय गायकवाड यांच्या घरापर्यंत मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता। सध्या या चौकामध्ये रात्रीपासून पोलिसांचा चोख बंदोबस्त जो आहे तो पाहायला मिळतोय। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पोलीस कर्मचारी आहेत, RCP पथक आहे आणि 50 मीटर अंतरावर जर का आपण समोर पाहिलं तर आमदार संजय गायकवाड यांचं जनसंपर्क कार्यालय आहे आणि त्यांच्या बाजूलाच त्यांचं जे आहे ते निवासस्थान आहे। एकंदरीत जर का विचार केला तर आज संपूर्ण राज्यभरातून विविध कार्यकर्ते जे आहेत चळवळीतील कार्यकर्ते हे या ठिकाणी येणार आहेत। आपला आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध ते व्यक्त करणार आहेत। सामूहिक पुस्तकाचं वाचन ते या ठिकाणी करणार आहेत। संदीप वानखेडे, पुढारी न्यूज, बुलढाणा।